श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, हा संदेश खास तुमच्यासाठी पाठवण्यात आला आहे. त्यामुळे हा संदेश शेवटपर्यंत नक्कीच तुला ऐकायचा आहे. आज तुझ्या समोर हा संदेश येणे हा योगायोग नाही, तर तुला स्वामींचा आशीर्वाद मिळण्याची संधी मिळाली आहे. आज तुझा दिवस शुभ आहे. तुझे शुभ कामे होणार आहेत. अशा संधी बार बार येत नसतात. स्वामी शक्तींवर विश्वास असेल तर व्हिडिओस आत्ताच लाईक कर व चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या बाळा, येणाऱ्या या काही काळात तुझ्यासोबत या काही खास गोष्टी तुझ्यासोबत घडणार आहेत, ज्या तुला समजून घ्यायचे आहे. त्यामुळे हा संदेश पूर्ण ऐक. तुझ्या आत्मविश्वासात खूप वाढ होत आहे. तू सध्याला खूप दूरचा विचार करत आहेस. आजपर्यंत तुला तुझ्या जीवनात काय करायचे आहे हे तुला समजत नव्हते, परंतु आता लवकरच तुला तुझे ध्येय काय आहे हे तुला समजणार आहे. तुझा जन्म कोणत्या कामासाठी झालेला आहे तुला समजणार आहे. तू तुझ्या जीवनात खूप काही मोठे करणार आहेस. माझ्यावर विश्वास ठेव. मी तुला कधीच खचू देणार नाही. तुझ्यासोबत सध्या ज्या काही गोष्टी घडत आहे त्या तू अजून काही दिवस समजून घेण्याचा प्रयत्न कर, कारण या गोष्टी तुला जीवनातील धडे शिकवण्यासाठी आलेल्या आहेत. माझ्या प्रिय बाळा, घाबरू नकोस. या पुढील काळात तुझ्या जीवनात खूप सारे बदल घडणार आहेत. हे ब्रह्मांड तुझ्या मदतीसाठी, तुझ्या आनंदासाठी, तुझ्या प्रगतीसाठी मदत करत आहे. तुला आता कसलीच काळजी करायची नाही. तुझ्या जीवनात येणाऱ्या या चांगल्या बदलांचा तू चांगला उपयोग कर. तू माझा भक्त आहेस आणि मी माझ्या भक्तांची पूर्ण काळजी घेत असतो. तुझ्या मनात काय चालू आहे हे मला समजते. माझ्या बाळा, तुला काय पाहिजे हे मला चांगल्या प्रकारे ठाऊक आहे. तुझ्यासाठी ज्या गोष्टी योग्य आहे आणि त्याने तुझे भले होईल अशा गोष्टी तुला मी देणार आहे. माझ्या बाळा, तुझे कधीच नुकसान होणार नाही अशा गोष्टीपासून मी तुला दूर ठेवत असतो. कधी कधी तुझ्या काही इच्छा, प्रार्थना या पूर्ण होत नाही. तू दुःखी होऊ नकोस. तुझ्या इच्छा पूर्ण होत नसेल तर समजून जा, ती तुझी योग्य वेळ नाहीये किंवा त्या इच्छेमध्ये तुझे भले नसेल. त्यामुळे तुझी ती इच्छा, ती प्रार्थना पूर्ण होण्यास वेळ लागत आहे. स्वामी भक्तांनो, स्वामींना तुम्ही तुमची आई मानत असाल तर कमेंटमध्ये स्वामी माझी आई असे टाईप करा. माझ्या बाळा, तुला तुझे ध्येय पूर्ण करायचे आहे, मी जाणतो, परंतु तुझे मन तुझ्या ताब्यात नाही. तुला माझी प्रार्थना खूप करावी वाटते, परंतु तुझा आळस आणि तुझे चंचल मन तुझ्या प्रयत्नात साथ देत नाही. पण आता असे नाही होणार. ही ब्रह्मांडाची शक्ती तुला बळ देणार आहे. तुझ्या चंचल मनावर ही शक्ती हवी होईल. माझ्या बाळा, तू स्वतःला कधीच कमजोर समजू नकोस, कारण तू स्वतःला कमजोर समजशील तर शेवटपर्यंत तू फळ प्राप्ती करू शकणार नाही. तू कोणत्याही क्षेत्रात काम करशील तर अडचणी या येतच राहतील. प्रयत्न करत असताना समस्यांचा ठेचा तुला लागतील.
परंतु नव्याने पुन्हा प्रयत्न तुला चालू ठेवायचे आहे. जोपर्यंत यशप्राप्ती होत नाही तोपर्यंत प्रयत्न कर. मग बघ, तुझे हे नव्याने केलेले प्रयत्न आणि नियतीही तुझी मेहनत बघून तुझ्या समोर झुकेल. तू नक्कीच यशस्वी होशील. माझ्या बाळा, प्रत्येक कामात, प्रत्येक मार्गात ही शक्ती तुझी साथ देणार आहे. खूप साऱ्या संधी आता तुझ्याकडे चालून येणार आहे. त्या संधींचा चांगला उपयोग करून घे. तुझे विचार चांगल्या मार्गाकडे तुला घेऊन जात आहे. तुझ्या स्वतःवरचा विश्वास कधीच कमी होऊ देऊ नकोस. हाच विश्वास तुला खूप पुढे घेऊन जाईल. बाळा, जास्त चिंता करू नकोस. सर्व चांगलेच होणार आहे आणि तुझ्या जीवनात येणारा आनंदाचा तू मनातून स्वीकार कर. स्वामी भक्तांनो, स्वामींचा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एकच उपदेश असतो, तो म्हणजे तुमच्या हरलेल्या मनाला नव्याने जिंकण्याची प्रेरणा मिळावी व तुम्ही जीवनात यशस्वी व्हावे, हाच हेतू असतो. पुढचा संदेश लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बाजूला असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा. भेटू पुढच्या संदेशामध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.